सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा। नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण मल्टीग्रेन भाकरी बनवणार आहोत। ही भाकरी तुम्ही डाएट करत असाल तर ही खाऊ शकता। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे 4 वाट्या पीठ घेतलेली आहेत। तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी नाचणीचं पीठ आणि हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण सर्व एकत्र करून घेऊया। यामध्ये तुम्ही मक्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर हे सर्व पीठ आपण एकत्र करून एका बाउलमध्ये काढून घेऊया। एक भाकरी करता येईल एवढंच पीठ या मी परातीमध्ये घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण मळून घेऊया। तर यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथे मी थंडच पाणी घेतलेलं आहे। तुम्ही थोडंसं कोमट पाणी घेतलं तरी चालेल। पीठ तयार करून जर जास्त दिवस झालेले असतील आणि पिठाची भाकरी नीट जमत नसेल, तुटत असेल तर गरम पाणी वापरतात। तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं जास्त मळाल तेवढी भाकरी तुमची छान तयार होईल। तर हे पीठ आता छान असं एकजीव झालेलं आहे। तर यामधलं थोडंसं पीठ मी बाजूला काढलेलं आहे आणि भाकरीला जेवढं पीठ पाहिजे तेवढंच मी इथे घेतलेलं आहे। तर या पिठाचा आपल्याला आता छान असा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता हे आपण हातावर घेऊया। इथे मी हात थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि या पिठाच्या आपल्याला कडा पातळ करून घ्यायच्या आहेत आणि मधोमध याला जाळच ठेवायचं आहे। पाणी लावल्यामुळे भाकरी करताना या कडांना भेगा पडणार नाहीत। आता परातीमध्ये आपण थोडंसं कोरडं पीठ टाकूया आणि याला थोडंसं असं पसरून घेऊया। आता आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे। पिठाच्या कडा पातळ करत ही भाकरी आपल्याला बोटांनी गोल सरकवायची आहे। अशाच प्रकारे पूर्ण भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। सर्व बाजूंच्या कडा पातळ केल्यानंतर मधोमध आपल्याला भाकरी पातळ करून घ्यायची। पीठ थोडंसं ओलसर वाटत असेल तर हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून ही भाकरी थापून घ्यायची। तर आता ही भाकरी आपली तयार झालेली आहे। तर इकडे मी गॅसवर तवा गरम करण्यास ठेवलेला आहे। इथे मी लोखंडीच तवा वापरलेला आहे। शक्यतो भाकरी करताना लोखंडीच तवा वापरावा। आता ही भाकरी आपण हातावर घेऊया। तर एका बाजूने उचलून त्यामध्ये हात घालायचा आणि दोन्ही हातावर ही भाकरी अशा प्रकारे घ्यायची। आता ही भाकरी आपण तव्यावर टाकूया आणि यावर आता आपण पाणी लावून घेऊया। अशा प्रकारे पूर्ण भाकरीला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। या भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकायला लागलं की याच्या आपण कडा सोडून घ्यायच्या आणि भाकरीला पलटून घ्यायचं। आता खालच्या साईडने भाकरी छान भाजून घ्यायची एखादं मिनिट। तर ही बघा आपण आता काढून घेतलेली आहे, पण ही भाकरी खालून छान अशी भाजल्या गेलेली नाही आहे। तर पुन्हा आपण याला थोडंसं भाजून घेऊया। अजून थोडा वेळ मी खालच्या साईडने भाकरी भाजून घेतलेली आहे। तर आता ही आपण पलटून घेऊया। तर हे बघा किती मस्त आपली भाकरी फुगत आहे। एकदम टम्म अशी भाकरी आपली फुगलेली आहे। तर अशा प्रकारे डायरेक्ट गॅसवर सुद्धा तुम्ही भाकरी भाजून घेऊ शकता। इथे मी तव्यावरच भाकरी भाजून घेतलेली आहे। तर आता आपण खालच्या साईडने जर कच्ची वाटत असेल तर ही भाकरी आपण थोडीशी भाजून घेऊया। तर परफेक्ट अशी आपली भाकरी तयार झालेली आहे आणि याचा पूर्ण पापुद्रा असा सुट्टा झालेला आहे। तर अशाच प्रकारे भाकरी तयार करावी, तर ती परफेक्ट भाकरी अशी तयार होते। तर आता आपण दुसरी भाकरी तयार करून घेऊया। जे जुने लोक आहेत ते तर परफेक्ट भाकरी बनवतातच। जे नवीन लोक आहेत ते भाकरी शिकत आहेत, बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण काही जण भाकरी बनवतातही
पण काही जणांची भाकरी छान अशी तयार होते, पण ती नीट फुगत नाही, त्याचा पापुद्रा निघत नाही. तर ते कशामुळे होते ते आता आपण इथे पाहूया. आता ही भाकरी आपण छान अशी थापून घेतलेली आहे. तुम्ही खाली परातीमध्ये थापून घ्या किंवा ओला कपडा टाकून त्यावर भाकरी थापून घ्या, काहीच हरकत नाही. आता ही भाकरी आपण तव्यावर घालूया. तर तवा हा गरमच असावा, थंड नसावा. आता ही भाकरी आपण तव्यावर घातलेली आहे. आता यावर आपण पाणी लावून घेऊया. तर आता इथे आपण भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे आणि यावरचं थोडंसं पाणी सुकलं की लगेच ही भाकरी उलटावी, म्हणजे ती फुगत असते. पण काय होतं की आपण खाली दुसरी भाकरी करत असतो आणि सगळं लक्ष आपलं त्या दुसऱ्या भाकरीकडे असतं. त्यामुळं या भाकरीवरचं पाणी पूर्णतः अशा प्रकारे सुकून जातं आणि ती सुकून गेल्यानंतर आपण ही भाकरी उलटतो. त्यामुळं काय होतं, भाकरी नीट फुगत नाही, ती धपाट्यासारखी बनते आणि त्याचा पापुद्रा तर अजिबातच निघत नाही. तर आता इथे पहा पूर्ण पाणी सुकलेलं आहे. तर आता ही आपण पलटून घेऊया. तर खालच्या साईडने आपण भाकरी छान अशी भाजून घेतलेली आहे. तर आता याला आपण पलटून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही भाकरीला किती क्रॅक आलेले आहेत. तर ते जास्त वेळ पाणी सुकल्यामुळं हे असं होतं. तर आता आपण पाहूया भाकरी फुगते का. तर ही भाकरी अजिबात अशी फुगत नाही आहे, जशाला तशीच राहिलेली आहे. तर आता आपण याला दाबून पाहूया. तर हे बघा, अगदी थोडीशी भाकरी फुगलेली आहे आणि याचा पापुद्रा अजिबातच निघालेला नाही आहे. तर हेच कारण होतं भाकरी न फुगण्याचं. तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, भरपूर शेअर करा. तर आता ही भाकरी पहा, कडेने सुद्धा अजिबात सुटलेली नाही आहे. तर इथे आपण 2 भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत. तर आपण सुरुवातीची भाकरी पाहूया. तर हे बघा, या भाकरीचा पूर्ण असा पापुद्रा निघालेला आहे आणि एकदम पातळ अशी आपली भाकरी तयार झालेली आहे. याचा कलर थोडासा वेगळा आलेला आहे, कारण ही आपण 4 पिठं मिसळून भाकरी केलेली आहे. जर ज्वारीचीच भाकरी केली तर ती खूप पांढरी शुभ्र होते. तर आता ही दुसरी भाकरी मागच्या साईडने पहा किती क्रॅक आलेले आहेत आणि ही भाकरी अजिबात फुगलेली नव्हती आणि ही कडक पण झालेली आहे आणि याच्या कडा पण सुटलेल्या नाहीत. तर आता आपण याचा पापुद्रा काढून पाहूया. तर हे बघा, एवढाच पापुद्रा याचा निघालेला आहे. नवीन भाकरी जर तुम्ही करत असाल तर अशा प्रकारे भाकरी तुम्ही नक्कीच करून बघा. जर तुम्ही डाएट करत असाल तर ही भाकरी तुम्ही खाऊ शकता. इथे मी ही भाकरी दह्यासोबत सर्व केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानशा रेसिपीमध्ये. वेळातला वेळ काढून ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद.